आता 14 सप्टेंबर गणेश उत्सव सुरू होतोय आणि 11 ऑक्टोबर पासून नवरात्र असतो. तर त्या संदर्भात आढावा बैठक पूर्वतयारीसाठी आयोजित केलेली होती महानगरपालिकेमध्ये, ज्याच्यामध्ये आयुक्त सिई साहेब, विविध विभागाचे अधिकारी, आपले पोलीस दल असेल, अग्निशमन विभाग, MSCB, PWD, सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण इथं निमंत्रित केलेला, जेणेकरून आपण कोऑर्डिनेशन करून एक समिती गठीत करू शकू आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण प्रत्येक विभागाने एक नंबर देऊन कशा पद्धतीने लोकांना सुविधा देता येतील आणि विविध मंडळांच्या माध्यमातून आलेल्या सूचना आणि त्याच्यावर काय निराकरण करता येईल या संदर्भात ही बैठक आयोजित केली. नक्कीच आता आपल्या मोरबे धरणामध्ये 93% पाणी आहे, भरलेलं आहे सध्या. अजूनही आपण 100% वर पोहोचलेलो नाहीयेत, पण आता सणासुदीचे दिवस आहेत आणि सोसायट्यांमध्ये गणपतीचं आगमन होईल. प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पा येणार आहेत. अशा वेळी नक्कीच घरातल्या गृहिणीला सर्वात मोठं जे प्रॉब्लेम असतं ते म्हणजे पाण्याचं. तर आतापर्यंत आपण जी कपात सुरू ठेवलेली, तर ह्या गोकुलाष्टमीपासून आपण ती कपात रद्द करतोय आणि पूर्ण क्षमतेने जसं डेलीचं 2 वेळ पाणी यायचं पूर्ववत तसं आपण नियोजन सुरू करतो. नक्कीच ह्या संदर्भात आता मी प्रशासनाकडून माहिती घेते, कारण जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलं, आता जर एखादे मंडळ वर्षानुवर्षे त्याच जागेवर गणपती बाप्पाची स्थापना करत असेल, तर त्या मंडळाला ते त्या 10 दिवसापुरता देण्यात यावं अशीच मागणी मी सूचना देते. नक्कीच आता आपण न्यूजला बघितलं, पेपरमध्ये वाचलं, जसं भुलेश्वरला जी घटना घडली आणि ह्यासारख्या दुर्दैवी घटना नाहीये. ज्या बाप्पाला आपण मनातल्या भावनेपासून जपतो, त्याला त्याची स्थापना करतो, त्याच्यात प्राण आणतो आणि विसर्जनाच्या वेळी कशा पद्धतीने त्याचं विसर्जन केलं जातं किंवा त्यांच्या मिरवणुकीच्या वेळी अशा पद्धतीने जर दुर्घटना घडते, तर ते कुठेतरी मनाला लागून जातं. अशा घटना आपल्या नवी मुंबई नको घडायला, असं माझं एक मत आहे. आणि आज आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर ज्या स्पर्धा गणपती उत्सवासाठी जाहीर केलेल्या आहेत, तर एक मला असं कल्पना वाटली ती की अशा पद्धतीने जर स्पर्धा घेतली तर नक्कीच कसं असतं, एखाद्या गोष्टीला आपण प्रोत्साहन दिलं तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट येतो आणि बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांची मानसिकता हीच असते की मूर्ती लहान असली तर त्या ज्या भावनेने आपण आणतो जोपासता येते, पण एक स्पर्धेचा युग आहे आज. ह्या मंडळांनी एवढी मोठी मूर्ती आणली म्हणून मी त्याहून मोठी आणीन, अशा भावनेने बऱ्याच वेळा म्हणजे लोक मोठ्या मूर्त्या आणतात. पण ही भावना कुठेतरी आता मनातून पुसायला पाहिजे. गणपती बाप्पा आणताना ती आपल्या मनातून त्याच्याविषयी जी भावना आहे ती धार्मिक त्याचबरोबर सामाजिकही असावी. म्हणून ज्या पद्धतीने सगळीकडे केलं जातं की मोठी मूर्ती, जास्तीत जास्त मोठी मूर्ती त्याला बक्षीस, तर अशी कल्पना घेऊन येऊ पुढच्या वर्षी आपण की छोटी आणि सुबक मूर्ती मंडळाची असेल तर तिला बक्षीस देऊ. कारण त्याच्याने पर्यावरणपूरक, जे आपण म्हणतो की पर्यावरणपूरक आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे, सगळ्यात मोठं पर्यावरणपूरक मेसेज तर त्याच्यातून जाईल की मूर्ती लहान आहे, त्याच्यातून जलप्रदूषण होणार आहे किंवा काही, तर ते कमी प्रमाणात होईल आणि ज्या भावनेने ती मूर्ती आपण आणतो त्या पद्धतीने ती जोपासली जाईल आणि चांगल्या पद्धतीने तिचं विसर्जन आणि आगमन दोन्हीही चांगल्या पद्धतीने केलं जाईल. तर ही संकल्पना आपण पुढच्या वर्षी नक्कीच, म्हणजे गणेशोत्सवापूर्वी 2 महिने आधी आपण राबवूया. नक्कीच आता बघा, प्रत्येक आपल्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे, याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. सुरक्षितेच्या दृष्टीने त्या विभाग कार्य करतात, पोलीस दल आहे, आपले MSCBचं वेगळं प्राधिकरण आहे. तर हे सगळ्या प्राधिकरणांना एकत्रितरित्या बऱ्याच वेळा होतं की एखादी दुर्घटना घडली तर तिकडच्या लोकांना गडबडीत कळतच नाही की आपण कोणाला कॉन्टॅक्ट करावा. मग अग्निशमन दलाला कॉन्टॅक्ट करावा की विद्युत विभागाला करावा, ह्या
विवंचनेमध्ये बऱ्याच वेळा ती दुर्घटना, छोटी दुर्घटना मोठी दुर्घटना होते. मग तात्काळ एकच नंबर असा असावा ज्या नंबरवर कॉल केला की मग त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्राधिकरणांना कोऑर्डिनेट करून तत्काळ सेवा लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. म्हणून अशा पद्धतीने नियोजन करावं की सगळे जे विभाग आहेत एकत्रितरित्या कोऑर्डिनेट करून प्रभागनिहाय जे आपल्या 8 प्रभाग आहेत नवीनमध्ये, त्या 8ही प्रभागामध्ये एक एक नंबर फ्लॅश करावा आणि त्यामध्ये एक अधिकारी नेमण्यात यावा, जेणेकरून तो तत्काळ फोन रिसीव्ह करून त्या प्राधिकरणांना तत्काळ सूचित करून तिथं तत्काळ जे नियोजन आहे ते आता बघा, आता डेडलाईन नाही, आता पूर्ण कामच व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात म्हणजे सूचना दिलेल्या आहेत. सी साहेब पण बोलले की आपण रस्त्याचे जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे. रस्त्यात झाडांच्या फांद्यांचं छाटणीकरण सुरू आहे एकीकडे. जे सूचना आल्या की डिवाइड जे स्पीड ब्रेकर्स आहेत तिथं अंधारात दिसत नाही म्हणून ब्लॅक अँड व्हाईट पट्टेही मारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आता डेडलाईन वर थांबून चालणार नाही, आपल्याला तत्काळ हे काम सुरू आहेत आणि सगळ्या पूर्ण नवी मुंबईभर जिथं जिथं ह्या सगळ्याची गरज आहे तिथं पूर्णपणे ते क्षमतेने काम सुरू करण्यात आलं.